तर मंडळी राम सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदाला कट्ट्यामध्ये. आणि सकाळी अतिशय छान आणि सुंदर सकाळ आमची झाली होती, परंतु रात्री आमची गाडी पंक्चर झाल्यामुळं आम्हाला थोडी परेशानी झालेली आहे. त्यामुळं तुम्ही पाहू शकता टायर एवढं होंडा आहे एवढा बघा. आत्ताच पोरवाला आम्ही स्टेपनीतून उकलला आणि जी चांगली स्टेपनी होती कार पंक्चर झालेली, म्हणजे ती पण आणायला गेले शुभम 3 बळीभ्या आम्ही अविनाश 3 आम्ही मिळून एका गाडीची स्टेपनी काढला. उठला कोणतीच्या भाकरी उठलं की भोगच म्हणाले मग तुटले की बाबा रिंग तुटल्या म्हणून तर तिला रिक्स घ्यायला नाही. चला अशा पद्धतीने मित्रांनो का तुम्ही पाहू शकता पोरवाचे तोंड सर्वजण उठल्या कामाला लागलेले आहेत. आणि आमच्या व सेकंड किन्नर सुमित हानचटे बसलेले आहेत. लय हाडलो का नाही ते लोक नागिन इकडे डुलायची खाली सारं आता नागळ झाले हो का. अशा पद्धतीनं तिरुपतीला जायला आता दुपार होते. आमचं नियोजन होतं की बाबा सकाळी जाणं होईल असं आम्हाला वाटलं होतं, परंतु वेळी अभावी काहीतरी अडचणी आल्यामुळं गाडी पंक्चर झाली. स्टपनी होती आमच्याकडे, काही टेन्शन नाही, तरी अजून स्टपनी तयार राहून म्हणून पंक्चर काढण्यासाठी सर्वजण गेलेले आहेत. पाहू शकता आम्ही सुंदर अशी तिरुपती हवेला हाव. अजून तिरुपती असून माझ्या अंदाजे 200-250 किलोमीटर आहे, म्हणजे दुपार आम्हाला होती भरती. पाहू शकता पाहू शकता तुम्ही धाण्या वागा हाणायला कुंदीच्या भाकरी खावा काय नाही खायला हाय काय करू नका. तर अशा पद्धतीने मित्रांनो स्टपनी काढून सुमित 3 नाही आपलं शुभम गेलं तर अशा पद्धतीने सर्वजण अविनाशला जमलाले. अविनाश आता पंक्चरचं दुकान टाकणारी सारं सोडून नवीन नाव का टाकायचं बालाजी टायर्स आणि बरी अण्णाची कृपा. तर अशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकता आमचा चालू प्रवास, सुंदर असा प्रवास चालू आहे मित्रांनो. आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून गाडीचं टायर ते सर्व निघणार आहोत. चला तर आजची सकाळची राम राम.